बातमी आहे भोसरी येथून। गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून रशिया युक्रेनचे युद्ध सुरू आहे आणि याचा फटका आता देशातील लघु उद्योजकाला बसताना दिसतोय। पिंपरी चिंचवडमध्ये देखील याची झळ पोहोचली आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। जवळपास 2 वर्षे कोरोनामुळे प्रत्येक उद्योगधंद्याला मोठा फटका बसल्याचे आपण पाहिले आहे। कोरोना संकटानंतर आता काहीसा दिलासा मिळत असतानाच रशिया व युक्रेनच्या युद्धाने पुन्हा लघु उद्योगापुढे मोठे संकट येऊन ठेपले आहे। भारत मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात करणारा देश आहे आणि या युद्धामुळे बाहेरून येणारा कच्चा माल हा वेळेवर पोहोचत नाही। इतकेच नव्हे तर येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती या जवळपास 20 ते 25% वाढल्याने लघु उद्योग संकटात सापडला आहे। कोरोना आला आणि त्यानंतर संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट पसरलं आणि त्यामध्ये संपूर्ण गेल्या 2 वर्षामध्ये संपूर्ण इंडस्ट्री ही कोरोनामुळे ठप्प झालेली होती। त्यानंतर कुठं पूर्ववत पदावर ही इंडस्ट्री येत असतानाच आता रशियाने युक्रेनवर हल्लाबोल केला, युद्ध पुकारलं आणि त्या युद्धाचा परिणाम जगातील बऱ्याच देशांवरती पाहायला मिळतो। त्यातील भारत एक देश आणि भारत देशामधील या आता पिंपरी चिंचवडमध्येही ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत, त्या लघुउद्योजक आहेत, त्या लघुउद्योजकांवरती मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला दिसतो। आणि आता आपल्या समवेत आहेत लघुउद्योजक संघटनेचे फोरम इंडस्ट्रीचे अभय भोर, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत। रोहितजी, आपण पाहत आहात की गेली 2 वर्ष खरोखर जे उद्योजक आहेत त्यांचं आर्थिक युद्धच चालू आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये कुठेतरी उद्योगाला पुन्हा एकदा चालना मिळाली। त्यामध्ये रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं जी सुरुवात झाली, कुठेतरी प्रत्येक उद्योजकाला धस झाले की आता पुन्हा एकदा काय होणार। परंतु ह्या युद्धामुळे आज ह्या पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, 40 ते 50 हजार लघुउद्योग आहेत या ठिकाणी। ह्या उद्योगांवर एवढा मोठा परिणाम दिसून येतो की कुठेतरी उद्योगाची सर्वच चाकं थांबल्यासारखी झालेली आहेत। कारण ह्याला अवलंबून असणारे जे उद्योग आहेत, आता जसं पाहिलं तुम्ही की रशिया किंवा युक्रेन ह्या भागामधनं निकेल वगैरे यासारखे उद्योगांना लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते मोठ्या प्रमाणात आयात केलं जात होतं। एकतर ह्या उत्पादनांची किंमत 20 ते 25% वाढलेली आहे। दुसरं ह्याचा प्रवास, म्हणजे हे रॉ मटेरियल आपल्या उद्योगापर्यंत आणण्यापर्यंत जे सुरुवातीला 3 ते 4 दिवस लागत होते, त्या ठिकाणी आता 3 ते 4 महिने लागायला लागलेले आहेत। विमान हवाई वाहतूक असेल, ती हवाई वाहतूक बंद झालेली आहे त्यामधून। त्यामुळे जहाजामार्ग हा एखाद्या कंपनीला एखादी निर्मिती करत असेल, मशीन निर्मिती करत असेल, त्याला लागणारा जो स्पेअर पार्ट आहे तो येण्यास 3-3 महिने कालावधी लागत आहे। आणि ह्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक ज्या सायकल चेन आहे पूर्ण इंडस्ट्रीजमधल्या, जसे ऑइल असेल किंवा रॉ मटेरियल सप्लाय असेल, ते पूर्णपणे लोक थांबलेली आहेत आणि लोकांना आज 8-8 तास कंपन्यांमध्ये कामं नाही आहेत। कमीत कमी आपण पाहतोय उद्योगाला पुन्हा एकदा चालना मिळाली। त्यामध्ये रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं जी सुरुवात झाली, कुठेतरी प्रत्येक उद्योजकाला धस झाले की आता पुन्हा एकदा काय होणार। परंतु ह्या युद्धामुळे आज ह्या पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, 40 ते 50 हजार लघुउद्योग आहेत या ठिकाणी। ह्या उद्योगांवर एवढा मोठा परिणाम दिसून येतो की कुठेतरी उद्योगाची सर्वच चाकं थांबल्यासारखी झालेली आहेत। कारण ह्याला अवलंबून असणारे जे उद्योग आहेत, आता जसं पाहिलं तुम्ही की रशिया किंवा युक्रेन ह्या भागामधनं निकेल वगैरे यासारखे उद्योगांना लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते मोठ्या प्रमाणात आयात केलं जात होतं। एकतर ह्या उत्पादनांची किंमत 20 ते 25% वाढलेली आहे। दुसरं ह्याचा प्रवास, म्हणजे हे रॉ मटेरियल आपल्या उद्योगापर्यंत आणण्यापर्यंत जे सुरुवातीला 3 ते 4 दिवस लागत होते, त्या ठिकाणी आता 3 ते 4 महिने लागायला लागलेले आहेत। विमान हवाई वाहतूक असेल, ती हवाई वाहतूक बंद झालेली आहे त्यामधून। त्यामुळे जहाजामार्ग हा एखाद्या कंपनीला एखादी निर्मिती करत असेल, मशीन निर्मिती करत असेल, त्याला लागणारा जो स्पेअर पार्ट आहे तो येण्यास 3-3 महिने कालावधी लागत आहे। आणि ह्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक ज्या सायकल चेन आहे पूर्ण इंडस्ट्रीजमधल्या, जसे ऑइल असेल किंवा रॉ मटेरियल सप्लाय असेल, ते पूर्णपणे लोक थांबलेली आहेत आणि लोकांना आज 8-8 तास कंपन्यांमध्ये कामं नाही आहेत। कमीत कमी आपण पाहतोय की ह्या उद्योगांची अपेक्षा आहे की आज ना उद्या लवकर सुरळीत होईल, परंतु आम्हाला असं वाटतं कमीत कमी जुलै-ऑगस्टपर्यंत तरी ही स्थिती राहू शकते। याच्यामध्ये कंपन्यांना ऑर्डर आहे, हो ऑर्डर आहेत, परंतु ऑर्डरला जो स्पेअर पार्ट लागतात, त्याला छोटे छोटे स्पेअर पार्ट लागतात, हे बरेचशा प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतात आणि हे येणंच बंद झाल्यामुळे किंवा येण्याला जो पहिला
लवकर येत होतं मटेरियल, तर आता विलंब होतो आहे. 3-3 आणि 4-4 महिने म्हटल्यावर एखाद्या कंपनीने एखाद्या मशीनची निर्मिती करून ठेवलेली आहे. फक्त एखाद्या छोट्या पार्टसाठी सुद्धा ती मशीन पुढं डिलिव्हरी देऊ शकत नाही. त्यामुळं हे पूर्ण आता मोठ्या प्रमाणात नुकसान आहे उद्योजकांचं. सगळ्या व्यक्ती दिवसामध्ये कितीचा फटका बसला असेल आपल्या? कमीत कमी आपण पाहायला गेलं जर या उद्योग क्षेत्राला, आता तुम्ही पाहिलं चाकण, रांजणगाव, तळेगाव, पिंपरी चिंचवड शहर ह्या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 हजार उद्योग आहेत. आणि हे छोटे मोठे उद्योग धरून साधारण 1.5 ते 2 हजार कोटीचा फटका नक्कीच बसलेला आहे. केवळ पुण्यातील लघु उद्योगांचा विचार केला तर जवळपास 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे येथील उद्योग व्यावसायिकांचे आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लघु उद्योगाला कामे आहेत, परंतु याला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे या उद्योगाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे मार्च अखेर असल्यामुळे या सर्व कंपन्यांना या आधी घेतलेले काम वेळेवर देणे बंधनकारक आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या किमतींमुळे लघु उद्योगांना काम पूर्ण करून देण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मेन परिणाम झाला मटेरियलचा. मटेरियलचे रेट जे पहिल्यांदा 1.5-2 वर्षापूर्वी समजा एसएसचं मटेरियल 200-250 रुपये किलो होतं, ते आता डायरेक्ट 400-450 रुपये किलो झालं. आणि कंपन्या तर काही रेट वाढून देत नाही, मटेरियल पण भेटत नाही. त्याच्यामुळं मग आमचा धंदा फार 50% म्हणजे तुमच्या एकदम लो. ऑर्डर आहेत ना, आमच्या ऑर्डर आहेत, पण ज्या ऑर्डर जुन्या घेतल्यात त्याचं काय, त्याचं जर रेट वाढून भेटत नाही मग त्याचा लॉस कुठं भरून काढणार. आता समजा नवीन ऑर्डर आहेत, त्याच्यातनं काय करतात, फक्त मटेरियलची वाढलेली प्राईस देतात, पण त्या अगोदरच्या ऑर्डर त्याचं काय. युद्धामुळे जे मटेरियलचा रेट वाढलेले आहे त्याच्यामध्ये त्याचा परिणाम तुमच्यावर झालेला आहे? हो, आमच्यावर सगळ्याच यामुळे डिसीज झालेलं आहे की त्याच्यामुळे सगळं म्हणजे रॉ मटेरियल सगळेच वाढलेले आहेत. आणि एकतर काही त्याचा म्हणजे वाढल्यामुळं शॉर्टेज करून टाकला डायरेक्ट, त्याच्यामुळे आणखीन परिणाम झाले. कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये कंप्लीट बंद होतं, त्यामुळं लॉसमध्ये खूप लॉस झालेला. आणि आता युद्ध चालू झालं तर रॉ मटेरियलच्या किमती खूप भयानक वाढल्या आणि सप्लाय पण वेळेवर होत नाही, त्यामुळं खूप मोठ्या संकटात सापडलो आम्ही. रशिया आणि युक्रेनचे युद्ध जर अजून लांबले तर नक्कीच लघु उद्योजक मोठ्या अडचणीत सापडतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, भोसरी.